शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या नाशिक शहरातल्या अंबड वेअर हाऊसमध्ये मतमोजणी पार पडणार आहे। त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। निकाल हाती यायला उशीर होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांचा 2 शिफ्टमध्ये बंदोबस्त तैनात असणार आहे। विशेष म्हणजे रविवार सकाळपासून नाशिकमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं वॉटरप्रूफ मंडप टाकले जात आहेत। या सगळ्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया ही पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर पैसे वाटप, नत वाटप यासह विविध आरोपांमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती। अगदी मतदानाच्या दिवशी देखील पैसे वाटपाचे प्रकार हे समोर आल्यामुळे गोंधळ हा उडाला होता आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती प्रशासनाने विशेष खबरदारीही घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 200हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी इथे तैनात असणार आहेत। यासोबतच आपण बघितलं तर आज सकाळपासूनच पावसाने देखील हजेरी लावली आहे, त्यामुळे प्रशासनाला कुठेतरी तारेवरची कसरत ही करावी लागते। ठिकठिकाणी वॉटरप्रूफ मंडप देखील टाकण्यात आलेले आहेत। यासह एकूण 30 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहेत। एका टेबलवरती 6 कर्मचारी म्हणजेच एकूण 180 कर्मचारी हे या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहेत। यासोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उमेदवार असतील किंवा त्यांच्या प्रतिनिधींना देखील प्रशासनाकडून सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहेत। मात्र ही नक्की संपेल कधी याबाबत कुठलाही अंदाज लावला जाऊ शकत नाही। पहिल्या फेरीत जर हे मतदानाची प्रक्रिया संपली तर दुपारपर्यंत निकाल जो आहे तो हाती लागू शकतो। मात्र जर उशीर झाला तर कदाचित परवा पहाट देखील उजाडली जाऊ शकते आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांची देखील 2 शिफ्टमध्ये इथे ड्युट्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच एकूण 21 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। मुख्य चौरंगी लढत यामध्ये बघायला मिळाली होती। त्यामुळे आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने येतो, या मतदारांनी कोणाला नक्की कौल दिला आहे हे उद्याला स्पष्ट होईल। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।